नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, ही आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आक्षेपार्ह पत्रक वाटल्याने नाशिक पंचवटीमध्ये तणाव निर्माण झाला असल्याची ही बातमी आहे। नाशिक काळाराम मंदिर पंचवटी संबंधी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने बौद्ध बांधवांना मंदिराच्या परिसरात येऊ नये, तसेच त्यांना घाणेरड्या भाषेत संविधानाच्या विरुद्ध लिखाण करून दलित समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने असे परिपत्रक काही समाजकंटकाने जाहीर केले आहे। त्यामुळे बौद्ध समाज संतप्त झाला असून आंबेडकरी चळवळीतील नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। ही दृश्य आपण पाहत आहात की त्या अनुषंगानेच आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित आक्षेपार्ह पत्रक वाटणाऱ्यांना गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी नाशिकमध्ये आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत। आंबेडकरी समाजाचा अवमान होईल, अपमान होईल आणि भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या विरोधात, भारतीय संविधानाच्या विरोधात हे आक्षेपार्ह परिपत्रक वाटण्यात आलेले आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून या घटनेचा निषेध केला जात आहे। ज्यांनी आक्षेपार्ह पत्रक वाटून आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या अशा समाजकंटकावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी या समूहाकडून करण्यात येत आहे। याबाबतचे अधिक अपडेट्स महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आपल्याला देत राहील। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा पाहत राहा। धन्यवाद। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी समूह मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून रस्ते बंद केलेले असल्याने पोलिसांनीही मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी या ठिकाणी तैनात केलेला आहे। आंबेडकरी समाज संतप्त असून जोपर्यंत आक्षेपार्ह पत्रक वाटणाऱ्या संबंधिताला गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून न हटण्याचा निर्धार आंबेडकरी समूहाच्या हजारो कार्यकर्त्यांनी घेतला आहे। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।